नमस्कार सर्वांना. आज मी साधा वडापाव न बनवता काहीतरी वेगळं बनवायचं ठरवलं आहे. त्यासाठी मी लसूण, मिरची आणि अद्रक बारीक ठेचून घेतलं आहे आणि 3 बटाटे उकडून घेतले आणि ती मिरची, लसूण त्यामध्ये टाकलं. नंतर बारीक चिरलेला कांदा, कोथिंबीर टाकलं आणि चवीपुरतं मीठ टाकलं आणि हे छान स्मॅश करून घेतले. हातानेच केले म्हणजे एकजीव होतात छान. आता हे बाजूला ठेवून खलबत्त्यात पुन्हा लसूण आणि थोडं तूप घालून आणि पिझ्झा सिझलर त्यामध्ये टाकलं. तुम्ही बटरही घेऊ शकता, पण मी तूप घेतलं आहे. मी तूपच वापरलं सगळ्याला आणि त्याची छान पेस्ट करून घेतली. आणि नंतर लादी पाव घेतले. लादी पावचे पूर्ण लादी 2 भाग करून घेतले. मोठ्या सुरीने पूर्ण कट करून घेतले आणि जे आपण बटर न घालता तूप आणि लसूण जे घेतलं आहे ती पेस्ट पूर्ण त्या पावाला लावून घेतली. पूर्ण स्प्रेड करून घेतली व्यवस्थित. आणि नंतर ती भाजी बनवली. या भाजीला तुम्ही फोडणी देऊ शकता, पण मी फक्त मिक्स केलं आहे. तुमच्या आवडीनुसार तुम्ही करू शकता. आणि त्यानंतर चीज किसून टाकलं आहे त्याच्यामध्ये. 3 क्यूब्स घेतले चीजचे, ते व्यवस्थित पूर्ण किसून टाकले आणि जे पाव कट केले होते वरची लेयर ती परत त्यावर लावली आणि परत त्याच्यावर थोडंसं तूप लावलं. तूप परत मी खलबत्त्यातच घेतले कारण तो फ्लेवर लसूणचा परत यावा म्हणून, आणि पूर्ण लावून घेतला. या डिशला काय नाव द्यायचं हे तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा. आणि हे नंतर मी बेक करून घेतलं आहे ओव्हनमध्ये. पिझ्झाच्या याच्यावरच केलं आहे 10 मिनिट 180वर. तुम्ही करून बघा, टेस्टला खूप छान होतात. पाव एकदम वरचा क्रिस्पी होतो. त्याच्यामध्ये गार्लिक ब्रेडचा पण फ्लेवर आहे आणि बटाट्याचा पण, म्हणजे वडापाव पण होतो.